नमस्कार, मी शिल्पा आकार क्राफ्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सणासुदीचे दिवस येत आहेत आणि रांगोळी हा त्यातला पहिला सजावटीचा भाग आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय रेडीमेड रांगोळी कशी बनवायची ती अगदी सोप्या आणि काही खास टिप्स सकट. तर चला मग सुरू करूया. मी इथे एक सिंपलशी आकृती ड्रॉ करून घेतली आहे आणि त्यावर मार्केटमध्ये भेटणारी OHP शीट घेतली आहे. त्याच्यावर त्याच्या रूपरेखा परमनंट मार्करने ड्रॉ करून घेतल्या आणि हा शेपमध्ये कट करून घेतला. कट केलेला हा शेप आपल्याला क्लिअर आणि क्लीन ठेवायचा आहे, जेणेकरून आपण ज्यावर फेविकॉल लावणार आहोत किंवा रांगोळी लावणार आहोत ती व्यवस्थितरित्या स्टिक होईल. आजकाल यूट्यूबवर ह्याचे बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत, पण आमच्या व्हिडिओमध्ये मी सत्यता आणि काही टिप्स या रांगोळीबद्दल शेअर करू इच्छिते. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. यावर फेविकॉल लावल्यानंतर तुम्हाला तो ब्रशनेच व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घ्यायचा आहे. मी इथे हाताने दाखवलाय, पण तुम्ही जर ब्रशने केलात, कारण तुम्ही सर्वात पहिल्यांदा गोष्टी जेव्हा करता तेव्हा त्या स्टेप बाय स्टेप केल्या गेल्या तरच त्या व्यवस्थित रिझल्ट दाखवतील. त्यानंतर आपण जशी रांगोळीमध्ये कलर भरतो तसे काहीसे कलर इथे तुम्हाला रांगोळीचे कलर भरून घ्यायचे आहेत. तुम्हाला असं वाटेल की ही रांगोळी नंतर निघेल, नंतर चिपकलेली रांगोळी सारखी पडत राहील. हो, थोडी थोडी ती पडत राहते, पण त्याच्यासाठी माझ्याकडे काही टिप्स आहेत. एक लेअर झाल्यानंतर तुम्ही परत त्यावर फेविकॉल आणि पाण्याचा थर चढवून दुसरा लेअरही त्याच्यावर स्टिक करून घेऊ शकता. काहीसा असा जडसर भाग आल्यानंतर आपली रांगोळी थोडी थिक दिसायला लागेल. ब्रशने हे अशा प्रकारे फेविकॉल व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घ्या, जेणेकरून तुमची रांगोळी खूपच व्यवस्थित त्यावर स्टिक होईल. ह्या पानांसाठी मी डार्क ग्रीन कलरची रांगोळी वापरत आहे. तुम्ही पाहू शकता की प्रत्येक शेपमध्ये आणि प्रत्येक कॉर्नरमध्ये रांगोळी पोचावी म्हणून मी याच्यावर पेज ठेवून त्याच्यावर दाब देत आहे, जेणेकरून त्या दाब दिलेल्या भागामध्ये आपली रांगोळी किंवा रांगोळी टाकलेल्या भागामध्ये आपली रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक होऊन जाईल. आता कोकोनटसाठी मी इथे काही येल्लो, ऑरेंज आणि थोडासा ब्लू मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून मला कोकोनट म्हणजेच नारळाचा रंग मिळून जाईल. थोडा बहुत ब्राऊन. हा ब्राऊन शेड मिळाल्यानंतर सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. मित्रांनो, ही रांगोळी बनवण्यासाठी किंवा ही रांगोळी बनवावी का, तर त्यासाठी एक सोपं कारण. आजकाल सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्यासारख्या स्त्रियांना, ज्यामध्ये आपल्याला काम बघायचं असतं, स्वयंपाकघर आवरायचं असतं, बाहेरच्या काही गोष्टी करायच्या असतात, रांगोळी काढण्यासाठी थोडा वेळ कमीच आहे आणि म्हणूनच अशी रेडीमेड रांगोळी बनवून ठेवा अशी इच्छा नेहमीच असते. किंवा बाजारातून रेडीमेड असं काही मिळतंय का रांगोळीसाठी हे आपण नेहमीच बघत असतो, पण कलेला काही लिमिट्स नाहीत. जर आपल्याला काही हँडमेड बघायचं असेल तर अशी रांगोळी तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता. बनवलेल्या रांगोळीवर अशा प्रकारे ब्लॅक ॲक्रेलिक कलर किंवा व्हाईट ॲक्रेलिक कलरने तुम्ही बॉर्डर करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता की मी माझ्या रांगोळीला काही बीड्स आणि सिक्वेन्सने ही डेकोरेट केलं आहे. एका रांगोळीमध्ये मी लीफचे डिटेलिंग केलेत आणि एका रांगोळीमध्ये मी ते केले नाहीयेत. एका रांगोळीला मी वेगळ्या पद्धतीने सजवलं आहे आणि एकाला वेगळ्या पद्धतीने. तर मंडळी, तुम्हीही सजावटीसाठी अशा प्रकारची रांगोळी बनवायला सज्ज आहात की नाही? अगदीच थोड्या आणि सोप्या आणि सहजरित्या बनणारी अशी रांगोळी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, आमची प्रोसेस कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा नक्की शेअर करा. भेटूया अशा काहीतरी भन्नाट आयडिया सकट दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.